गुड मॉर्निंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्त असताल. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. सकाळची वाजलेली बघा 9:30 झालेले आहेत आणि आज आहे वार बुधवार. तर मी विरांशकडे आली आहे. तर म्हणलं विरांश आता बघा स्कूलला जाणार आहे आणि आता खातो. काय खातोय? अंजीर. काय खातो म्हणू तू? अंजीर. आणि ना आपल्या आपल्या हाताने कट करून खातो तो. हां, त्याला आता तुकडे करून द्यायची काही गरज नाही. फक्त अंजीर दिलं ना वाटीमध्ये की आपल्या आपल्या हाताने खातो. इतका हुशार झाला ना विरांश, खूप हुशार झालेला आहे. आणि आता त्याला स्कूलमध्ये जायचं म्हणतो तो. त्याला जायचं स्कूलमध्ये. त्याला टीचर खूप आवडतात. हे बघा इकडे रसिका करते आहे. विरांशचा टिफिन बनवते. मी हे बघते रात जातो आंघोळीला. ते पाणी भरलं ना की बंद करते वॉशिंग मशीन. चला, आमच्याकडे केले पोहे. आजी बाईला पण केले खायला. पप्पांची आंघोळ होत होती, ह्यांची आंघोळ होत होती. ह्यांना म्हटलं पोहे करून ठेवलेत. आजीबाईला पोहे देऊन आले. आता मावशीबाई येतील, आमच्या सासूबाईंना सांभाळणारे 11 वाजता येतील. तर एक चक्कर मारून त्यावेळेस. हे बघा किती छान छान फुटतात. मनूला काय छोटे 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 डोसे, मिनी डोसे केलेत विरांशला. आज हे निघाले होते बघा सोलापूरला दूधसाठी, त्यांच्या कामासाठी. पण त्यांनी जाणं आज कॅन्सल केलेलं आहे. तर काय झालंय, रसिकाला प्रमोशन मिळालं आहे. तर त्यांना तो आनंद गगनात आहे ना. तर ते म्हणले नाही मी आज कॅन्सल करतो. म्हणून आज काही ते जाणार नाही. त्यांचं जाण्याचं कॅन्सल झालेलं आहे. चला, अशा प्रकारे रसिकाच्या कष्टाचं श्रेय तिला मिळालं आहे. चला, ती आनंदाची बातमी आमच्या घरात काल आम्हाला रात्री समजली आहे. मम्मा काय झाली ग? मम्मा काय झाली सांग ना. काल आपण मम्माला कॉंग्रॅच्युलेशन कोण केलं? नीना केला. कोणी केलं? नीना, हो की नाही? पेढे कोण? नीनांनी, आजीनी. कोण खाल्ले पेढे काल? नीनांचे खाल्ले, आजीने खाल्ले, सगळ्यांनी खाल्ले पेढे. कशाचे पेढे होते? कशाचे पेढे कसले पेढे? संपले ना काल, खाल्ले ना आपण सगळे. पणजी आजीला नेले ना मी काल. पणजी आजीला नेले काल मी. पणजी आजी म्हणली मला दिलं नाही नीनानी, मला नाही दिलं. मग नीनांश काल पणजी आजीला नेले. हो की नाही सोना? आता सकाळी नीनांश पेढे मागतोय. पेढ्याचं नाव काढलं तर. पण नीनांश झालेली आता सर्दी. टिफिन काय ह्याच्यात नाही आहे. पेढे संपले ना काल. आपण पणजी आजीला दिले ना मी, हो की नाही? पणजी आजीला नेले आजीनी, सगळं नेले. पणजी आजीला सगळं नेलं आजीने. हो ना, सगळंच नेलं आजीने. तर आमच्यात अशी गोड बातमी काल आम्हाला समजलेली आहे. रसिकाचं झालंय प्रमोशन. चला, जशी गप्पा मारता विरांशचा टिफिन केला आहे पूर्ण. लागतंय इथं सोना, लागतंय राजा. बसलाय आता पुढे उभारला. नीट पकड नीट. हात सोडू नको. पकड. मागे बसतो का? चल मागे बस. बघा विरांशला स्कूलमध्ये आम्ही सोडून आता दोघी पण आलेलो आहेत. आणि नाश्ता बनवते मी आता. आणि नाश्ता बनवून मग मी घरी जाऊन एक चक्कर मारून येईल. पण मावशी येतील 11पर्यंत. हे पहा, इकडे मी काय केलं आहे, कांदा, टमॅटो, हिरवी मिरची आणि इकडं आहे कोथिंबीर. आणि आहे इकडं ती जी काल केली ती चटणी राहिली इडलीची रसिकाची. आणि हे पीठ बघा व्यवस्थित काढते आणि ह्याचे करते उत्तप्पा. हे बघा इकडे बनवते मी उत्तप्पा. करते मी उत्तप्पा आता रसिकासाठी आणि माझ्यासाठी. हा तो ओलाच आहे. हे का
बघण्यावरती जरा उत्तप्पा काय करता ना चिकटला गेला होता, त्याला अजून व्हायचं होतं. उलटताना मला काय वाटलं झालेलं आहे, पण तो थोडा अजून व्हायचा होता. चला तर मग आता रसिकाला उत्तप्पा चटणी देते खायला. कालचं सांबार पण आहे वाटतं फ्रीजमध्ये. बघा रसिकाला देते उत्तप्पा. काय ना सांबार देऊ का? गरम करायला ठेवलं आहे थोडासा सांबार. नको सांबार? देते देते. आवाज आला तर मोबाईलमध्ये कसला तरी. आणि आता इकडे बनवते अजून उत्तप्पा. हे बघा दुसरा उत्तप्पा टाकलेला आहे. पहिला जरा ना माझ्या हातनं उलटताना घाई झाली, तर थोडासा हे झाला आहे कडेने, नाही का? आता नाही, आता व्यवस्थित त्या तवा पण टाकलेला आहे, तर होईल. तिला मी आता सांबार गरम केलं ओव्हनमध्ये. चला आता मी माझ्यासाठी काय बनवते बघा. मी माझ्यासाठी डोसा बनवलेला आहे. उत्तप्पा नाही बनवला, डोसा बनवलेला आहे. रसिकाला उत्तप्पा बनवून दिलेला आहे. हे बघा चटणी आहे, त्याच्यामुळे काय त्याला कांदा टोमॅटोची काही गरज नाही, नुसती डोसा आणि चटणी खाल्ली तर होऊन जातं. चला तर होतंय तोपर्यंत डोसा. आणि किती वाजून बघा आता 11 पावणे 11 वाजत आलेले आहेत. तर मी जाईन मग थोड्या वेळात. आता मी घरी चालले बघा. आता रसिकाच्या लिफ्टमध्ये, रसिकाच्या बिल्डिंगच्या, आता आमच्या घरी जाऊन बघून ते आलेत की नाही मावशी. चला निघाले आता. घरी जाऊन आली मी आत्ता, आणि मावशी आलेल्या आहेत त्या. आणि आता जे टेन्शन एक मिळतं सासूबाईंना बघायला आहे दिवसभर 5 वाजेपर्यंत. आणि मी गेल्यानंतर बसलेल्या होत्या त्या, म्हटल्या मी आत्ताच आलेली आहे. ठीक आहे, तर चला म्हणून पुन्हा इकडं रसिकाकडे आले. मग चला चहा घेते थोडा. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.